वेलकम टू SK किचन। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक नवीन पदार्थ। त्याचं नाव आहे नमकीन खास्ता। अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसं बनवायचं हे मी दाखवते। तर ह्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहे सगळ्यात आधी मैदा, ओवा, मोहनसाठी लागणारं तेल आणि स्वादानुसार लागण्यासाठी मीठ आणि पीठ मळण्यासाठी पाणी। तर मी मेजरमेंट आपल्याला दाखवते। हे जे मैदा आहे ह्या वाटीनं 3 वाटी मैदा मी ऑलरेडी चाळून घेतलेली आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे स्वादानुसार मीठ। ओवा जो आहे 1 टेबलस्पून पूर्ण घेतले, कारण ओव्याची क्वांटिटी ह्याच्यामध्ये जास्त पाहिजे, तरच हे नमकीन्स खूप छान लागतात। पूर्णपणे पोहा मी घातलेला आहे। तर आधी आपण हे मिक्स करूयात असं। त्याच्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे। मी 1 टेबलस्पून तेल घेतलेले। ह्याला गरम करायचं नाहीये, असं थंड तेलच घालायचं आहे आपल्याला। हे पीठ आधी एकजीव करून घेऊयात, व्यवस्थित चुरून घेऊयात आपण, म्हणजे सर्व पिठाला तेल लागायला पाहिजे। हे मोहन घातल्याने खास्ते खुसखुशीत होतात। पूर्णपणे चुरायचं आहे आपल्याला, असं गाठी होऊ द्यायचं नाहीये। तर असं हाताने पूर्ण चुरा। आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे घट्ट मळायचं आहे आपल्याला। पातळ करायचं नाही पिठाला, असं एकदम घट्ट मळायचं आहे आपल्याला। हे आपण असं मळून झालेलं आहे। तर आपण ना हे पीठ भिजवण्यासाठी एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आपल्याला। हे बघा, असं एक गोळा व्हायला पाहिजे। तर आपण एक अर्धा तासासाठी ह्याला झाकून ठेवूयात, म्हणजे पीठ भिजायला सोडूयात। हे बघा, आता अर्धा तास झालेलं आहे, आपलं पीठ सेट झालेलं आहे। तर आपण ह्याला छानपैकी घेऊन असं चुरून घेऊयात। आपण हे जे गोळे करूयात, थोडंसं तेल घालूयात आपण। तेल लावून ह्याला छानपैकी चुरायचं आहे आपल्याला। असं जेवढं पीठ छान मऊ होते तेवढं खास्ते छान होतं। तर आपण हे जे असं छोटे उंडे करून घेऊयात। आपण आता हे तेल लावून लाटायचं आहे आपल्याला। ह्याला पातळ ह्याचं पोळी करून घेऊयात असं। हे बघा, असं पातळ पोळी करायची आहे। जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करा। तर ह्याला आपण थोडंसं तेल लावायचं आहे मध्ये, पोळीला असं पसरून घ्यायचं आहे तेल। मध्ये थोडंसं मैदा लावायचं आहे आपल्याला। मैदा असं भुरभुरून घ्यायचं आहे। तर ह्याला आपण आता असं फोल्ड करूयात, इकडून फोल्ड करूयात। असं स्क्वेअर करायचं, परत ह्याला उभं लाटून घ्यायचं आहे आपल्याला।
इथं आता तुम्हाला किती पातळ करता येईल तेवढं करून घेऊ शकता. असे खूप पातळ लाटायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याचे पापुद्रे छान सुटतात. आता ह्यालाही परत मोहन लावायचं आहे, असं आतून असं तेल लावायचं आहे आपल्याला. मैदा भुरभुरायचा असं परत. आता ह्याला एक पदरी असं फोल्ड करायचं. हलक्या हाताने परत ह्याला लाटायचं आहे आपल्याला. जेवढं हलक्या हाताने लाटता येते तेवढं हलक्या हाताने लाटायचं आहे. पातळ लाटायचं आहे आपल्याला. याचे छोटे छोटे काप करायचे आहेत आपल्याला. मी साइड बाय साइड तेल तापवायला ठेवलेले आहे. याच्यात काढून घेऊयात आपण. अशा प्रकारे आपण सर्व काप तयार करून घेतलेला आहे. तर आपण हे तळून घ्यायचं आहे आता. हे बघा, आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापले का बघूयात. हां, तेल तापलेलं आहे. तर आपण हे सगळं तळून घेऊयात. वन बाय वन सोडून ना आपण सगळं तळून घेऊयात. फ्लेम आपल्याला थोडं मीडियमच करायचं आहे. आधी मी हाय फ्लेमला ठेवले होते तेल तापण्यासाठी. आता तेल प्रॉपर तापलेलं आहे. मी जरा कमी करते. अशा प्रकारे हे सर्व लाट्या आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. हे बघा किती छान झालेले आहेत. खास्ते याला थोडंसं गुलाबी कलर होईपर्यंत ठेवायचं. गुलाबी कलरला तळून घ्यायचं आपल्याला. हे बघा छानपैकी गुलाबी कलर झालेले आहेत. तर हे परफेक्ट बेक झालेले आहेत. आपण आता हे काढून घेऊयात. ह्या प्रकारे सर्व आपण लाटून खास्ते बनवून घ्यायचे आपल्याला. बघा किती मस्त झालेले आहेत. पापुद्रे किती छान सुटलेले आहेत. सुरेख पापुद्रे सुटले आणि खुसखुशीत झालेले. ते लगेच दिसतात आपल्याला. हे बघा गरमागरम खास्ते रेडी. बघा किती छान पापुद्रे सुटलेले आहेत आणि किती क्रंची झालेले आहेत. हे बघा क्रंची. हे आपण सॉससोबत सुद्धा खाऊ शकतो. नाहीतर ह्याच्यावर थोडंसं चाट मसाला टाकून ह्याच्यावरती भुरभुरून
हे खाऊ शकता. अतिशय सुंदर, अतिशय स्वादिष्ट आणि मस्त आहे. तुम्ही कुठे प्रवासालाही जाताना हे इझिली कॅरी करू शकता. लहान मुलं तरी फार आवडीने खातात. फ्रेंड्स, जर आवडलं असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.